नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस्पायर अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मी तुम्हाला एक शॉर्ट नोटीस सांगतो बघा. एक बातमी वाचली मी. स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळ सेवा भरती परीक्षेसाठीही पर्सेंटाईल पद्धत. पर्सेंटाईल पद्धत म्हणजे नेमकं काय? 1-2 मिनिटात समजा. पर्सेंटाईल पद्धत म्हणजे साध्या भाषेत जसं एमपीएससी ला आहे, बरोबर, एमपीएससी ला पर्सेंटाईल पद्धत आहे. साध्या भाषेत सांगायचं झालं तर तुमच्यापेक्षा किती विद्यार्थ्यांना चांगला स्कोअर आलाय. समजा 100 विद्यार्थी एका परीक्षेला तुम्ही आहेत, तुम्हाला आले 90%, बरोबर. म्हणजेच तुमच्यापेक्षा 90 लोकांनी कामगिरी ही खराब केली आणि तुमच्यापेक्षा 10 लोकांनी कामगिरी ही चांगली केली. अशा पद्धतीने हे पर्सेंटाईल कन्सेप्ट होतो साध्या भाषेत सांगायचं तर, बरोबर. म्हणजे सरळ सेवा भरती असेल, याच्यातले जे काही सर्व गैरप्रकार आहे याच्यात होणार ते टाळण्यासाठी यांनी पर्सेंटाईल पद्धत दिली. एमपीएससी लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षांप्रमाणे सरळ सेवा भरतीसाठी येणाऱ्या परीक्षांसाठी किमान पर्सेंटाईलची ही योजना आखली आहे किंवा इथून पुढे इम्प्लिमेंटेशन होणार आहे. विद्यार्थ्यांना केवायसी बंधनकारक. ही एक बातमी. केवायसी मीन्स 4 प्रकारे केवायसी केलं जाणार आहे, बरोबर. त्याच्यात अर्ज भरण्यापूर्वी केवायसी करताना तुम्हाला एक तर आधार कार्ड जर तुमचं लिंक असेल, मोबाईल नंबर, त्या पद्धतीने एक होणार आहे. दुसरं तुमचं पेपरलेस डिजिटल केवायसी, आधार ऑफलाईन पेपर आधारित केवायसी, नॉन आधार ऑफलाईन केवायसी, अशी 4 पद्धती या देण्यात आलेल्या आहेत, बरोबर. त्यानंतर हे सर्व दिलंय, बरोबर. मग आता पर्सेंटाईल पद्धत त्यांनी काय दिलंय ते पण आपण बघूया. पर्सेंटाईल पद्धत म्हणजे 0 ते 100 पर्यंत एखाद्या विशिष्ट मूल्याच्या खाली असणाऱ्या संख्यात्मक मूल्यांची टक्केवारी. सोप्या भाषेत सांगायची तर पर्सेंटाईल म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचे स्कोअर किती जणांपेक्षा जास्त हे दाखवायची जी काही पद्धत आहे, टक्केवारी पद्धत, तिला पर्सेंटाईल म्हणतात, बरोबर. हे उदाहरण मी तुम्हाला दिलंच, ठीक आहे.